नमस्ते. मी सोनाली रुपेश उपाध्ये. आष्टी गावामध्ये आपलं बालाजी कलेक्शन आहे आणि गेले 5 वर्ष मी व्यवस्थितपणे त्याला हँडल करते आहे. प्रयत्न करते आहे. आमचे शेट अचानक एक कोरोनाच्या कालावधीमध्ये अचानक गेल्यामुळे भरपूर जबाबदारी पडली माझ्यावर आणि ती मी व्यवस्थितपणे सांभाळून इथपर्यंत आणलं आहे. सर प्रयत्न करते. अचानक सगळं असं उद्ध्वस्त झालं होतं. सुरुवात तर दुकानावर बसण्यापासून केली. अनुभव काही नव्हता, पण स्टेप बाय स्टेप सगळं शिकत गेले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मोठा शिक्षक कोणी असेल तर तो कालावधी असतो. हा काळ जो 5 वर्षाचा गेला आहे त्याने मला भरपूर शिकवलं आहे. प्रत्येक ग्राहकाने पण भरपूर शिकण्यासारखं असतंच ग्राहकाकडून पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट सिस्टम माझा खूप चांगला आहे. माझ्या मुली माझ्या पाठीशी उभ्या आहेत. माझा भाऊ आहे आणि माझे स्टाफ मेंबर, माझ्या मैत्रिणी सगळे काही अगदी व्यवस्थितपणे माझ्या पाठीशी उभे असल्यामुळे मी आज इथे या स्टेजला तुम्हाला दिसते आहे. काय सांगू, सकाळी मुलगी माझी छोटी आहे, ती शाळेत जाते. तिचं टिफिन करून मग दुकानात येणं. 9 वाजता माझी दुकान उघडते आणि त्यानंतर ओके रुटीन गिऱ्हाईक सुरू होतं. पूर्ण दिवसाचा कालावधी दुकानातच जातो माझा. आणि दुसरी गोष्ट शेटची गाडी आहे आणि ती गाडी मी शेट गेल्यानंतर शिकली आणि आज मी 4 व्हीलर चालवू शकते. माझं स्वतःचं काम मी स्वतः हँडल करू शकते. खरेदीला सुद्धा मी स्वतः जाते सर. आणि बरंच व्यवस्थित माझ्या मुली आजही म्हणते मी का माझ्या मुली माझ्या पाठीशी मुलाप्रमाणेच उभ्या आहेत. त्यांनी मला हिंमत दिली म्हणून मी आज इथे सगळं चालवू शकते. मी एकच गोष्ट सांगू इच्छिते, प्रत्येक महिलेमध्ये एक रणरागिणी आहे. ती परिस्थितीला घाबरून न जाता तिने स्वतः पायावर उभं राहिलं पाहिजे आणि यश तिच्या पाठीशी नेहमी उभं राहणार. अंधार खूप होता पण पर्याय दुसरा नव्हता आणि जिथे पर्याय नसतो तिथे फक्त धाडसच असतं, दुसरं काहीही नसतं. आणि धाडस हा आपल्याला यशाप्रमाणेच म्हणजे यशाकडे घेऊनच जातो. म्हणून धाडसी व्हा आणि सक्षम व्हा, हे प्रत्येक महिलेला माझं सांगणं आहे. मी आता पण लवकरच यातून बाहेर येणार मला खात्री आहे. आणि देवाची कृपा असल्यावर काहीही होऊ शकतं. अशक्य काहीच नाही एवढं मात्र खरं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा.